तर पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाहीत, सगळी नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे, त्यांनी राजीनामा द्यावा असं सुप्रिया सुळे म्हणालेत. तर दुसरीकडे फडणवीस जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा आक्रमक पवित्रा सुषमा अंधारेंनी घेतलेला आहे. शिक्षण खात्याने केलेली म्हणजे दुर्लक्ष किंवा पोलीस यंत्रणेने केलेलं दुर्लक्ष, या सगळ्या गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. पण पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही, ही नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं की नैतिकतेच्या आधारावर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी. त्या बिचाऱ्या पोलिसाच्या मागे लावून बदल्या करून गृहमंत्र्याची जबाबदारी सुटत नाही. या सगळ्या कृती, आणि ही एक नाहीये, अनेक दिवस मी म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढतोय. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. लोकांना भडकवण्यासाठी वामन म्हात्रे कारण ठरला. वामन म्हात्रेने जाणीवपूर्वक चुकीची भाषा केली. वामन म्हात्रेने चुकीची भाषा केली नसती तर लोक संतप्त झाले नसते. बरं, त्या वामन म्हात्रेच्या अगेन्स्ट अजूनही साधा गुन्हा दाखल करून घेतला नाही. काय दबाव आहे या पोलिसांवर? कुणाचा दबाव आहे? का गुन्हा दाखल करून घेत नाही? गेल्या 10 वर्षात 7.5 वर्ष गृहमंत्री देवेंद्रजी आहेत. राज्याचा क्राईम रेट, विशेषतः महिला लैंगिक अत्याचाराचा क्राईम रेट सगळ्यात जास्त आहे. देवेंद्रजींनी मला महिला अत्याचाराचा व्हाईट पेपर द्यावा, माझी मागणी आहे. महिला अत्याचाराचा व्हाईट पेपर द्या.